त्यातल्या भाषणाच्या बातमीनं तुम्ही आतापर्यंत आमच्या मैत्रीची ऊब बघितलीत, पण आता आमच्या मशालीची धग सोसा या शब्दात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्येष्ठ शिवसैनिकांच्या मेळाव्यात भाजपला इशारा दिला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून शिवसेना भवनातील ज्येष्ठ शिवसैनिक कक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं ज्येष्ठ शिवसैनिकांच्या सन्मान सोहळ्याचं आज छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात आयोजन करण्यात आलं होतं आणि या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरे यांनी दिल्ली वारीच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर कडाडून टीका केली। तसंच आम्हाला मुंबई जिंकायची आहे सांगून त्यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक जिंकण्याचा विश्वासही बोलून दाखवला। आता हे सगळ्यांना कळते। काल जे गेले होते ना, बाबा मारलं, बाबा तो ओलल्ला, अरे ओलल्ला पण तुझी दाढी आहे, तू आता बोबडं कशाला बोलतो? हे एवढे लाचार झालेले आहेत लोक, पण स्वतःहून त्यांच्या ताटाखालचं मांजर झाल्यानंतर तुम्ही किती पट्टे मारा, मांजर भले वाघाची मावशी असली तरी मांजरी मांजरच असते, ती ताटाखालीच असते, त्या मांजराचा कधी वाघ नाही होऊ शकत। दिल्लीचेही तख्त राखितो, तो खरा आपला मराठी, तो खरा मराठा। आपण मरे मरे जे काय फोटो बघतो, दिल्लीचे बूट चाटितो, हे आपल्या भगव्याच्या अवलादीचेच नाहीत, हे गद्दार आहेत सगळे। पालघरमध्ये एका व्यक्तीला त्यांनी भाजपात प्रवेश दिला। कोण तुम्हाला माहिती आहे ना? चौधरी, बरोबर आहे। आता त्यावेळेला हे त्याला झरी म्हणजे साधू हत्याकांडामधला एक आरोपी म्हणून केवढी बोंबाबोंब केली होती, आणि जणू काही ते पाप आपणच घडवून आणले। अशा पद्धतीने मी मुख्यमंत्री होतो म्हणून शिवसेना कशी हिंदुत्वाच्या विरोधात आहे हे अगदी बेंबीचा देठ यांचा कुठपर्यंत गेला माहिती नाही, पण तिथपासून बोलत होते। मग आता लगेच मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की मी तशी चौकशी केली, स्थानिक पातळीवर असं झालं। मग तुम्ही बोंबलण्याच्या आधी चौकशी का नव्हती केली त्याची? बरं, अजूनही मला कळलेलं नाही चौधरी त्याच्यामध्ये सामील आहे की नाहीये। सगळं काही माझ्याच हातामध्ये पाहिजे, सगळं माझ्याच हातात, म्हणजे दूध सहकारी संघटना काय असेल ती पण माझ्याच हातात, नाना नानी पारशी काय सोसायटी असेल ती सुद्धा माझ्या हातामध्ये, पंतप्रधान पण मीच, हे पण मीच, ते पण मीच। हा जो मीपणा यांच्या अंगात भिनलेला आहे, अहमपणा, या अहमपणाचा फुगा तुम्ही जे आता म्हणालात ना, गुलालात न्हावून निघायचा आहे, तो गुलाल असा तसा नाही, या अहमपणाचा फुगा फोडून जो विजय मिळणार आहे त्या विजयाच्या गुलालात आपल्याला न्हावून निघायचं। आणि पुढची बातमी आहे महायुतीतल्या शीतयुद्ध।